बाबा नानासाहेब बांगर, प्रभाग क्रमांक 11 जसं की ओबीसी पुरुष या राखीव जागेमधून येणारी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दिनांक 15/1/2026 यासाठी लढत आहे. तर मी ह्या ठिकाणी एकच आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर यावं. जसं की आज आपण सर्वच पक्षाच्या रॅल्या बघतो, त्या रॅल्या जशा उत्साहाने त्याच्या डबल उत्साहाने जनता जनार्दनाने बाहेर येऊन मतदान करावं. जसं की मी 2015ला जेव्हा इलेक्शन लढलो त्यावेळेससुद्धा मी आपल्या वार्ड क्रमांक 63मध्ये राखीव ओबीसीमधूनच लढलो होतो. मला ह्या ठिकाणी पुन्हा संधी लढण्यासाठी राखीव ओबीसीमधून आता 2015 राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मिळते. घराघरातून सर्व समाजीय सर्व धर्माच्या लोकांकडून मला भरपूर असा पाठिंबा मिळतो आहे आणि हा पाठिंबा मिळत असताना निश्चितच त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जसं की रुग्णासाठी प्रभागातून मोफत रुग्णवाहिका आणि येणाऱ्या काळात जे गुंठेवारीचा प्रश्न आहे जसा की आपला शिस्त्या कॉलनी, त्याच्यानंतर हस्तिचपुरा, तर ह्या ठिकाणी ज्या ज्या लोकांच्या गुंठेवारीचे प्रश्न प्रबलित झालेले नाहीत तर त्यांना नक्की न्याय मिळून त्या ठिकाणी गुंठेवारी महानगरपालिकेचे आयुक्त माननीय जी श्रीकांतजी यांना रिक्वेस्ट करून आपण त्यांना न्याय देणार आहोत. सर, तुम्ही गेल्या 30 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होता. प्रभागामध्ये काय काय कामं केली आहेत? प्रभागामध्ये बघा, आपण इथं बसलो त्याचं घर त्याला मी प्लॉट 1954ला मिळून दिलं आहे की समोर आमचे घर आहेत, पाठीमागचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आमचंच आहे. त्याच्यानंतर तो असा न्याय मिळाला की आम्ही मनपाला आणि त्यावेळेचे आमदार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला. साहेबांनी पत्र दिलं की ह्या लोकांची जागा यांनाच द्या आणि यांच्या मागच्या टेंडरला जागा बजरंग चौक असेल, शिस्त्या चौक असेल किंवा इकडं आविष्कार चौक असेल ह्या ठिकाणी त्यांना ते शॉप मिळाले आणि त्यांच्या आग्यांचे शॉप आम्हाला साहेबांनी त्यावेळेस मिळून दिले. काय आव्हान करसान तुम्ही मतदाराला एकच आव्हान कराल की आपलं शहर सुफलाम सुजलाम आणि स्मार्ट शहर, जसं की देशात आपण 20मध्ये आहोत तर महाराष्ट्रात सुद्धा आपण पहिल्या 5मध्ये राहावा. की जसं आता स्मार्ट सिटी असेल, त्याच्यानंतर मेट्रो असेल, सिटी बस असेल, विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था, नागरिकांसाठी विरंगुळ्यासाठी हॉल आणि जी सर्व धर्मीय मंदिर आहेत तर ह्या ठिकाणी माझा संकल्प आहे की ते आपल्याला लिगली करायचे. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, उद्या प्रचार संपतो. तुम्ही आता प्रचाराला घरोघर फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो? मी ह्या ठिकाणी प्रचाराला घरोघर जेव्हा जात असताना त्यांना जेव्हा आम्ही आवाहन देतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, ते वाचूनच त्यांना उत्सुकता वाटली की बा आपण हे येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून द्यावात आणि शहराचा कायापालट करावा याच्याकडं जनता जनार्दनाचं लक्ष आहे. ओके, चला.